येऊन अत्यंत प्रतिकूल काळात हा शब्द फार महत्त्वाचा आहे। रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे, बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे, पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचंही ना केंद्र सरकारचा तसा म्हणावा तसा पाठिंबा होता, ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं। त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली। तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही का तुम्ही किती देताय, एवढे आम्ही एवढे देतो, तुम्ही 2100 देताय आम्ही 2500 देतो, 3000 देतो, तुम्ही हे करता आम्ही हे करतो। म्हणजे ती एक विचित्र चढाओढ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही, हे प्रांजळपणाने मान्यच करायला पाहिजे। गेले असं वाटत नाही लोकांपेक्षा मी म्हणेन महाराष्ट्राच्या पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडला, मतदार काही अंशी हे सत्य असेल। ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात। नाही मी तेच तेव्हाही करत होते। नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत। प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे। ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही। आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या। लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती। अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते सीए आणि एनआरसीचं भानगड करून ठेवली होती केंद्राने, त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली। बरं, मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं।